नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम खास कोकणातील फेमस आणि सीजनल स्पेशल रेसिपी ओल्या काजूची चविष्ट भाजी। मंडळी, ओले काजू म्हणजे चवीला एकदम मऊ, गोडसर आणि खूपच खास असतात। ही भाजी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये बनते। आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी परफेक्ट पद्धतीने ही रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे मी काजूगर घेतले आहेत पाव किलो आणि ते आता ना गरम पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत, म्हणजे का आता त्याची सालं पटकन निघतात जर आपण ते गरम पाण्यात भिजवत ठेवले तर। त्यामुळे आता थोडा वेळ इथे ते गरम पाण्यात ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया। इथे आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया। प्रमाण मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे। इथे मी घेतली आहे काश्मीरी रेड चिली पावडर, त्यानंतर थोडासा पनीर मसाला जो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर घ्या किंवा स्किप करा। त्यानंतर मी घेतला आहे गरम मसाला, हळद, काळा मसाला, कसुरी मेथी, हिरवी मिरची, आलं, लसूण, टोमॅटो, उभा चिरलेला कांदा, त्यानंतर थोडेसे मिरी, लवंग, जिरं, दालचीन आणि तमालपत्रे। हे एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि आता हा कांदा जो आहे उभा चिरलेला तो चांगला परतवून घ्यायचा आहे। प्रत्येक गोष्टीला त्यांचा वेळ द्यायला हवा शिजण्यासाठी वगैरे, म्हणजे ते आपले फ्लेवर्स जे असतात ते व्यवस्थित सोडतात। त्यानंतर मी इथे आलं आणि लसूणचे जे तुकडे होते ते ह्यात टाकले आहेत, कारण तेही चांगले भाजले गेले पाहिजेत ना म्हणून। त्यानंतर हिरवी मिरची घातली आहे। आता आपण इथे थोडंसं मीठ घालूया, म्हणजे जरा कांदा पटकन भाजेल। आणि मग त्यानंतर हे टोमॅटोचे जे तुकडे मी करून घेतले होते, रफली चॉप केलेला टोमॅटो आहे, कारण आपल्याला ह्याची पेस्टच करायची आहे। हे सगळं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता भाजून झालं, थंड झालं की मग हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। ही एक प्रो टिप आहे। हे काजूगर आहेत ते मी थोडेसे असे परतवून घेते आणि त्याच वाटणामध्ये टाकते, म्हणजे कसं की आपली जी ग्रेव्ही आहे ना ती थोडी थिक होईल आणि टेस्टही त्याची चांगली येईल। हे सगळं आता आपण मिक्सरला लावून घेऊया। एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण कांदा वगैरे भाजणार आहोत तो एकदम काळा करायचा नाही आहे। ही बघा माझी अशी पेस्ट तयार झाली आहे, बघा कसली मस्त दिसते ना। अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आता त्याच पॅनमध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घालू शकता। त्यानंतर ह्यात जे खडे मसाले मी सगळे दाखवले होते ते एक एक करून ह्यात घालून घ्यायचे आहेत आणि जिरं शेवटला टाकायचं आहे, नाहीतर ते पटकन जळू शकतं, म्हणून हे सगळे मसाले घालून थोडंसं परतवून घ्यायचं। आणि आता जिरं घालून तेही थोडं परतवून घ्यायचं आणि आता जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती यात घालायची आहे आणि चांगली परतवून घ्यायची आहे। ही पेस्ट आपण सगळी ह्यात घालूया आणि व्यवस्थित अशी परतवून घेऊया। थोडंसं पाणीही घालायचं आहे, म्हणजे कसं परतवून झाल्यावर मग खाली लागणार नाही पेस्ट, कारण त्यात काजू वगैरे आहेत ना त्याच्यामुळे लागायची शक्यता असते। कंटिन्यूस थोडा वेळ असं हलवत राहायचं आहे। थोडंसं असं चांगलं परतवून झालं की मग आपण त्यात आपले जे ड्राय मसाले आहेत ते सगळे ह्यात घालणार आहोत। काळा मसाला, त्यानंतर ही काश्मीरी रेड चिली पावडर कलरसाठी घातली आहे ही, त्यानंतर हा थोडा पनीर मसाला आहे जो ऑप्शनल आहे, त्यानंतर हळद, आता आपण घालणार आहोत हा गरम मसाला आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे सगळे मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित मिक्स होतात। हे बघा थोडंसं मी असं परतवून घेते आणि ह्यात मिक्सरमध्येच, म्हणजे जे भांड्यातच थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी ह्यात घातलं आहे। आणि नंतर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही टाईप करायची आहे, तेव्हा आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे। त्यामुळे
असं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले सगळे मिक्स झाल्यावर झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे तेल सुटायला द्यायचं आहे ग्रेव्हीला. चला तर मग आपण झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घेऊ. हे बघा, हे आहेत ते ओले काजूगर जे आपण गरम पाण्यात भिजत घातले होते. अशा प्रकारे त्यांची सालं काढून घ्यायची आहेत. हे मी तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवायला विसरली होती. तर अशा प्रकारे सालं काढून त्यांना सेपरेट करून घ्यायचं आहे आणि जसं आपल्या ग्रेव्हीला तेल सुटेल तसं हे काजूगर आहेत ते त्यात घालायचे आहेत. हे बघा, आता आपली ग्रेव्ही मस्त अशी तयार झाली आहे, म्हणजे तिला तेल सुटलं आहे बऱ्यापैकी. तर आता आपण ह्यात ते काजूगर जे आपण आता बनवून ठेवले होते ते ह्यात घालायचे आहेत. इथे चवीनुसार मीठही ॲड करून घ्यायचं आहे. बघा, मी मीठ घालून घेतलं आणि आता मी यात जे आता काजूगर सोलून ठेवले होते ते यात घालते आहे. हे काजूगर घालून चांगल्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजवत ठेवून द्यायचं आहे. पाणी तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही घाला. फक्त एवढंच की ह्यात गरम पाणीच घाला. जास्तही पातळ ही भाजी बरी लागत नाही, त्यामुळे थोडीशी जाडसरच बरी लागते. आता इथे आपण ती थोडा वेळ वाफवून घेऊया. फक्त भाजी खाली लागू नये याची काळजी घ्या. मध्ये मध्ये थोडं चमच्याने असं ढवळून घ्या, म्हणजे भाजी आपली खाली लागत नाही आणि व्यवस्थित असे काजू त्यात शिजू द्या. जर तुम्हाला अशाच चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. इथे जी कसुरी मेथी आहे ती मी थोडीशी भाजून घेतली आहे आणि मग ह्यात ॲड केली आहे. हे बघा, आता मी ह्यात कसुरी मेथी घालून घेतली आहे. भाजून घेतली की मग त्याची चव छान येते, त्यामुळे मग ती मी थोडीशी अशी भाजून मगच त्यात अशी कुस्करून टाकली आहे. ओल्या काजूची भाजी तर तयार झाली आहे. आता शेवटला आपण ह्याच्यावर खूप सारी हिरवी कोथिंबीर घालणार आहोत. शेवटला घालायची, नाही तर त्याचा कलर थोडा चेंज होतो. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग गरम गरम सर्व करूया. तर मंडळी, माझ्या स्टाईलमध्ये बनवलेली ओल्या काजूची ही खास भाजी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कशी झाली आहे ते मला नक्की कळवा. मला आवडतील तुमचे कमेंट्स वाचायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जात आहे. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे ट्यून, स्टे हॅपी. बाय बाय.